योगेश मराठे यांचा धक्कादायक निर्णय, राष्ट्रवादी सोडून भाजपात प्रवेश। त्रिमूर्तीतील एकाचा भाजप प्रवेश, तळोदा राजकारणाचा नवा अध्याय सुरू। पहा ही बातमी। तळोदा शहराच्या राजकारणात मोठा उलटफेर झाला असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे तळोदा शहर अध्यक्ष योगेश मराठे यांनी आपल्या पदाचा तसेच पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि भाजपात प्रवेश केला आहे। त्यांच्या या निर्णयामुळे शहर आणि तालुक्यात राजकीय चर्चेला उधाण आले आहे। योगेश मराठे यांचा भाजप प्रवेश आमदार राजेश पाडवी यांच्या नेतृत्वाने आणि प्रेरणेतून झाला असून मंत्री जयकुमार रावल व भाजप महामंत्री विजय चौधरी, जिल्हाध्यक्ष निलेश माळी, शहादा तळोदा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी, जिल्हा महामंत्री बळीराम पाडवी, माजी नगराध्यक्ष अजय परदेशी, जितेंद्र सूर्यवंशी, जगदीश परदेशी, गौरव वाणी, महिला मोर्चाच्या शानुताई वडवी यांच्या प्रमुख उपस्थितीत नंदुरबार येथे मोठ्या उत्साहात त्यांनी पक्षप्रवेश केला। मराठे यांच्यासोबत अनेक कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला आहे। त्यामुळे राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाला मोठे खिंडार पडले आहे। पहा ही बातमी। योगेश मराठे यांचा राजकीय प्रवास अत्यंत सक्रिय आणि प्रभावी राहिला आहे। माजी नगराध्यक्ष भरत माळी व गणेश सोशल ग्रुपचे ज्येष्ठ नगरसेवक संजय माळी यांच्या नेतृत्वाखाली ते कार्यरत होते। त्यानंतर हितेंद्र क्षत्रिय आणि संदीप परदेशी यांच्यासोबत त्यांनी राजकीय घडामोडीमध्ये आपली ओळख निर्माण केली। 2019 मध्ये काँग्रेसच्या विधानसभा क्षेत्र प्रमुखपदी निवड झाल्यानंतर त्यांनी पक्षासाठी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या। मात्र संदीप परदेशी व हितेंद्र क्षत्रिय यांनी काँग्रेस सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर योगेश मराठे यांनी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या शहराध्यक्ष पदाची जबाबदारी मिळाली। माजी आमदार उदयसिंग पाडवी यांचे खंदे समर्थक म्हणून त्यांनी ओळख निर्माण केली। मराठे यांच्या या निर्णयामुळे तळोदा शहरातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे। गेल्या 20 वर्षांपासून एकत्र राजकीय वाटचाल करणारे हितेंद्र क्षत्रिय, संदीप परदेशी आणि योगेश मराठे यांची त्रिमूर्ती आता वेगवेगळ्या मार्गावर गेली आहे। त्यामुळे येत्या काळात हितेंद्र क्षत्रिय आणि संदीप परदेशी यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। मराठे यांच्या पक्षप्रवेशाने भाजपाला तळोदा शहरात नवे बळ मिळाले असून त्यांच्या नेतृत्वाखाली पक्ष अधिक मजबूत होईल असा विश्वास भाजप पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे। युवा सक्रिय आणि जनतेच्या प्रश्नांसाठी झटणाऱ्या नेत्यांचा भाजपात प्रवेश झाल्याने पक्षाला नवी ऊर्जा मिळणार आहे। त्यांच्यासोबत महेंद्र पोटे, शहर सरचिटणीस, संजय वानखेडे, शहर उपाध्यक्ष, नितीन मराठे, शहर संघटक, संतोष मराठे, तालुका उपाध्यक्ष, मनोज बारी, हर्षल सूर्यवंशी यांच्यासह कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश केल्याने राष्ट्रवादीला मोठे खिंडार पडले आहे। भाजप प्रवेशानंतर योगेश मराठे यांनी स्पष्ट केले की जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आणि तळोदा शहराच्या विकासासाठी भाजप हा योग्य पर्याय वाटला। आमदार राजेश पाडवी यांच्या कार्यकौशल्याने प्रेरित होऊन मी भाजपात प्रवेश केला आहे आणि शहराच्या विकासासाठी झटणार आहे। योगेश मराठे यांच्या भाजप प्रवेशाने तळोदा शहरातील भाजप कार्यकर्त्यांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे। त्यांच्या नेतृत्वामुळे शहरात भाजप अधिक मजबूत होईल असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे। तळोदा शहराच्या राजकारणात नवे समीकरण निर्माण करणाऱ्या योगेश मराठे यांच्या या मोठ्या निर्णयाचे स्वागत होत असून त्यांचा पुढील राजकीय प्रवास कसा असेल याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे।